श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते। ठाकूरदास बुवांचे कुष्ठ परिहार झाल्यावर ते हमेश अक्कलकोटा सेवून श्रीजवळ कीर्तन व पूजन करीत असत। एके दिवशी बुवांचे मनात आले की श्री स्वामींपासून आपणास गुरुपदेश मिळावा असे मनात येताच महाराज फार रागावून म्हणू लागले की हमको कायको सताता, हम पंतोजी पण नहीं करता, गाटके गुरु बाटके चेले हम रखते नहीं रहते के। पुढचे वर्षी श्री कृष्ण बुवांनी मनात निर्धार केला की मरण आले तरी पुरवले, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहावयाचे नाही असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा हात जोडून उभे राहिले। तेव्हा महाराज म्हणाले, निकल जा जूता मारेंगे। हे शब्द ऐकून बुवांचे मनात भक्ती विजयांतील कबीराचे कथेचे स्मरण झाले। काशी क्षेत्री रामानंद म्हणून साधू होते, त्यांचा अनुग्रह आपणास व्हावा म्हणून कबीर त्यांच्याकडे गेले। मणिकर्णिकेचे घाटावर रामानंद स्वामी स्नान संध्या करीत असता कबीर त्यांच्या जवळ जाऊन हात जोडून उभे राहिले। त्यास पाहून रामानंदाने आपल्या पादुका झुगारून कबीरास मारिल्या। हाच अनुग्रह झाला असे समजून कबीर श्रीरामाची भक्ती करू लागले। ही गोष्ट बुवांचे मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर क्या झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते। हे शब्द ऐकून महाराजांचे अंतरसाक्षीत्वाबद्दल बुवास परमाश्चर्य वाटले, पण महाराज साक्षात दत्तावतार आहेत हे जाणून अखेर पावे तो महाराजांची त्यांनी भक्ती केली। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।